चला बघा, या लेक्चरला आपण स्टार्ट करणार आहोत आपले मोमेंट ऑफ इनर्शियाचे इम्पॉर्टंट न्यूमरिकल्स. ॲटलिस्ट 2 न्यूमरिकल मोमेंट ऑफ इनर्शियामधून तुम्हाला नक्कीच विचारले जातील. क्वेश्चन जास्त काही टफ नाही राहत, फक्त थोडंसं तुम्हाला लॉजिक व्यवस्थित कळलं पाहिजे. ठीक आहे. क्वेश्चन काय दिलाय बघा, पहिले सुरुवातीचे क्वेश्चन्स काही सिंपलच राहणार आहेत. क्वेश्चन काय दिलाय बघा, डिटरमाइन द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टिम्बर जॉइंट ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन. तुम्हाला नाही कळलं ना टिम्बर काय, फॉरगेट इट. कोणता सेक्शन सांगितलाय, रेक्टँगल. एक रेक्टँग्युलर सेक्शन आहे ज्याचं 100 mm विड्थ आहे, 200 mm डीप. सो डायग्राम ड्रॉ करूया. मोमेंट ऑफ इनर्शियाच्या क्वेश्चन्स मध्ये डायग्राम ड्रॉ करणं म्हणजे तुमचं 50% क्वेश्चन सॉल्व्ह करणं आहे. सो डायग्राम जमलीच पाहिजे आणि त्यानंतर पण म्हणजे महत्त्वाचं म्हणजे त्यासोबत ती व्यवस्थित आणि करेक्ट पण असली पाहिजे. सो रेक्टँग्युलर सेक्शन होतं 100 mm विड्थ सांगितली आहे. सो दिस विल बी युअर 100 mm. ठीक आहे. आणि डेप्थ किती सांगितली आहे, सो हियर डीप इज 200 mm. 200 mm डेप्थ आहे त्याची. ओके, पुढे अबाउट एन ॲक्सिस. काय करायचं आहे आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे एका रेक्टँग्युलर सेक्शनचा जो 100 mm विड्थ आहे, 200 mm डीप आहे. अबाउट एका अशा ॲक्सिसच्या रिस्पेक्टिव्ह जो पास होतोय थ्रू द सेंट्रॉइड अँड पॅरलल टू 100 mm साइड. आता सेंट्रॉइड म्हटलं म्हणजे इथे येईल तो है ना. मग सेंट्रॉइड मधून किती ॲक्सिस जातात, 2. कोणता, एक हॉरिझॉन्टल ॲक्सिस, एक व्हर्टिकल ॲक्सिस. मग आपल्याला कसं माहिती पडेल की कोणता ॲक्सिस जो सेंट्रॉइड मधून जातोय, म्हणून त्यांनी काय दिलंय की असा एक ॲक्सिस जो पास होतोय थ्रू द सेंट्रॉइड आणि जो पॅरलल आहे कोणाला, 100 mm साइडला. सो 100 mm साइड ही आहे, याला पॅरलल म्हणजे दिस वुड बी द एक्स ॲक्सिस. म्हणजे आपल्याला या रेक्टँग्युलर सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला फाइंड आउट, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे एक अशा ॲक्सिसच्या रिस्पेक्टिव्ह जो सेंट्रॉइड मधून जाणार होता आणि 100 mm ला पॅरलल होता. सो 100 mm विड्थ आहे, हॉरिझॉन्टल आहे. सो हॉरिझॉन्टल ॲक्सिस आपण ड्रॉ केला, एक्स ॲक्सिस राहतो आपल्याला माहिती आहे. हा काय म्हणतो तुमचा सेंट्रॉइड, ज्याला आपण दाखवणार आहे कॅपिटल जी ने. पुढे also determine the radius of gyration about the same axis and the moment of inertia about its base. बघा, फाइंड आउट काय काय करायचं आहे, गिवन काय काय दिलंय एकदा लिहून घेऊया. गिवन मध्ये तुम्हाला बी ची व्हॅल्यू दिली होती ब्रेड्थ 100 mm, डेप्थ दिलेली तुम्हाला 200 mm ची, दोनच व्हॅल्यू दिलेल्या आहेत. ओके. त्याच्यानंतर पुढे फाइंड आउट काय काय करायचंय बघा. पहिलं फाइंड आउट करायचंय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइड, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ॲक्सिस. चलो ठीक आहे. त्यानंतर काय फाइंड आउट करायचं होतं, ऑल्सो डिटरमाइन द रेडियस ऑफ गायरेशन अबाउट द सेम ॲक्सिस. ह्याच ॲक्सिसच्या अबाउट तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन केने दाखवतो आपण. रेडियस ऑफ गायरेशन कोणत्या ॲक्सिसच्या अबाउट काढायचं आहे, एक्स ॲक्सिसच्या अबाउट, किंवा तुम्ही यालाच रेडियस ऑफ गायरेशन अबाउट द सेंट्रॉइडल ॲक्सिस असं मी म्हणू शकता. पण लिहिण्याची पद्धत हीच करेक्ट आहे. अजून लास्ट मध्ये काय सांगितलं बघा, and the moment of inertia about its base. मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे कशाच्या अबाउट, त्याच्या बेसच्या अबाउट. तर याचा बेस कोणता आहे, हा नाव देऊन टाका जर कन्फ्युजन येतं. लेट्स से ए, हियर बी, दिस वन इज सी एंड दिस वन इज डी. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सी डी पण काढायचं आहे आणि मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट जी पण फाइंड आउट करायचं आहे. तुम्हाला मी मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचे जे पण फॉर्म्युले तुम्ही लिहिलेले आहेत, मी पहिले पण सांगितलं होतं, आता पण सांगतोय की जेवढे पण फॉर्म्युले मोमेंट ऑफ इनर्शियाचे प्रत्येक एका सेक्शनसाठी तुम्ही लिहिलेले आहेत, ते सगळे फॉर्म्युले सेंट्रॉइडल ॲक्सिसचे अबाउट एक्स असं लिहिलंय ना आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स अँड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय ॲक्सिस. तर हे सगळे कोणते ॲक्सिस राहतात, सेंट्रॉइडल, जे सेंटर बॉडीच्या सेंट्रॉइड मधून जातात. सो हे सेंट्रॉइडल ॲक्सिसच्या अबाउटचे मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले डायरेक्टली तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला पहिला कोणता काढायचा आहे, अबाउट एक्स ॲक्सिस. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रॉइडल ॲक्सिस म्हणजेच काय की मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस. कसं लक्षात ठेवायला सांगितलं होतं, कोणत्या ॲक्सिसच्या रिस्पेक्टिव्ह काढायचं आहे, एक्स. हा एक्स. तर ही बाजू काय राहते तुमची ब्रेड्थ, हे काय राहतं तुमचं डीप, डेप्थ. तर काय सांगितलं होतं, ज्या ॲक्सिसच्या अबाउट काढताय त्याला तसंच ठेवा, म्हणजे बी ला तसंच ठेवा, डी चा काय करा दुसऱ्या ॲक्सिसचा, दुसऱ्या डायमेन्शनचा काय करा क्यूब डिवाइड बाय
12. अदरवाइज तुम्हाला जसं लक्षात ठेवायचं तुम्ही ठेवू शकता. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रेक्टँग्युलर सेक्शन अबाउट द एक्स एक्स ॲक्सिसचा फॉर्म्युला आपल्याला माहिती, दॅट इज BD क्यूब बाय 12. सो हिअर B ची व्हॅल्यू किती सांगितली आहे, 100 mm, 100 इंटू डेप्थ किती सांगितली आहे, 200, ब्रॅकेट क्यूब डिवाइड बाय 12, BD क्यूब बाय 12. ओके चला ठीक आहे. तर BD क्यूब बाय 12 आपल्याकडे येऊन गेलं. सो इथून आपण कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. ब्रॅकेट कॅल्सीमध्ये टाकायचं 200 क्यूब मल्टिप्लाय बाय 100 डिवाइड बाय 12. जे काही आन्सर येईल तुम्ही लिहू शकता. युअर आन्सर मस्ट बी 6.66 into 10 raised to power 7. 6.66 into 10 raised to power 7 mm raised to 4. ठीक आहे. डोंट फॉरगेट की मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट काय राहतं, mm raised to 4 आहे. हे लिहून पण दिलं होतं मी तुम्हाला. ओके चला एक क्वेश्चन सॉल्व झाला. आता काय फाइंड आउट करायचं आहे, मोमेंट रेडियस ऑफ डायरेक्शन अबाउट द एक्स एक्स ॲक्सिस. क्वेश्चन रफ करून टाकतो मी आता. क्वेश्चनचं काम झालेलं आहे. एकदा डायग्राम ड्रॉ झाली की क्वेश्चनचं काम संपूर्णच झालं तुमचं या चॅप्टर मध्ये ॲटलिस्ट. सो हिअर आता काय फाइंड आउट करायचं, रेडियस ऑफ डायरेक्शन. सेकंड क्वेश्चन, वी नो दॅट रेडियस ऑफ डायरेक्शन साठी फॉर्म्युला काय दिला होता तुम्ही, अंडर रूट ऑफ I अपॉन A. सो मोमेंट ऑफ इनर्शिया रेडियस ऑफ डायरेक्शन कोणत्या ॲक्सिसच्या अबाउट फाइंड आउट करताय, एक्स एक्स. मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा कोणत्या ॲक्सिसच्या अबाउट फाइंड आउट करावा लागेल, एक्स एक्स. सो हिअर kxx इज इक्वल टू अंडर रूट ऑफ Ixx ची व्हॅल्यू किती आहे, इट इज 6.66 10 raised to power 7 डिवाइड बाय व्हाट अबाउट एरिया. एरिया तर तुम्ही फाइंड आउटच नाही केला. मग एरिया काढून घ्या पहिले. इथंच काढून घेऊ पहिले. आपण हे कॅल्क्युलेशन करताना इथं पहिले एरिया काढून घेऊ, ते नंतर काढण्यात काही मजा नाही आहे. ओके सो हिअर ही B ची व्हॅल्यू किती होती, 100 mm ना. एरिया इज इक्वल टू काय, रेक्टँगलचा एरियाचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेथ किंवा ब्रेथ इंटू डेप्थ. सो काय होऊन जाईल 100 इंटू 200 किती येईल ते, 2 इंटू 1 2 किती 0 आहे 4. सो 2 इंटू 10 raised to power 4 mm स्क्वेअर. हा एरिया मी या ठिकाणी पुट करेल, 2 इंटू 10 raised to power 4. सो हिअर यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ kxx, that is radius of direction about the x-x axis or radius of direction about the सेंट्रॉइडल ॲक्सिस. चलो ठीक आहे. आन्सर किती आलं पाहिजे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. ऑफकोर्स कॅल्क्युलेशन करताना डोंट फॉरगेट की या ठिकाणी दोन टर्म्स आहेत दोघांमध्ये. सो काय टाकाल इथं, ब्रॅकेट. हे सांगितलंय मी तुम्हाला मेकॅनिक्सच्या वेळेसच की ब्रॅकेट टाकत चला. सो ब्रॅकेट टाकायचं, इथं पण एक ब्रॅकेट टाकायचा जेणेकरून तुमचे कॅल्क्युलेशन चुकणार नाही. कधी ब्रॅकेट टाकायचं, जे नवीन स्टुडंट आहे त्यांच्यासाठी सांगून देतो बघा. एक पेक्षा जास्त नंबर जर मल्टिप्लिकेशन राहिले, जसं इथं 6.66 एक नंबर होता आणि 10 raised to power 7 एक नंबर आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे, ब्रॅकेट टाकून द्या. डिवाइडला दुसरी व्हॅल्यू आहे 2 इंटू 10 raised to power 4, इथं भी 2 नंबर आहे, ब्रॅकेट टाका. सो दिस ब्रॅकेट डिवाइड बाय दिस ब्रॅकेट, याचा एक आन्सर भेटेल. जी काही व्हॅल्यू भेटली त्याचा स्क्वेअर रूट काढून टाका. इथून तुम्हाला kxx ची व्हॅल्यू भेटून जाईल आणि your value of kxx should be 57.7 mm. ओके, व्हॅल्यू किती भेटणार आहे, 57.7 mm. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन जो फाइंड आउट करायचा होता तो काय होता की वी नीड टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स बेस. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस म्हणजे काय करायचं होतं, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द लाईन CD. हा हे वेगळं राहील थोडंसं, हेच तुमचा ऍक्च्युअल क्वेश्चन असे राहतील, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बेस म्हणजेच काय करायचं आहे तुम्हाला, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट CD म्हणून घ्या किंवा DC म्हणून घ्या. नाउ मोमेंट ऑफ इनर्शिया सेंट्रॉइडल ॲक्सिसच्या अबाउट द फॉर्म्युला डायरेक्ट माहिती होता. आता या CD साठी किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट रेक्टँग्युलर सेक्शन अबाउट बेस असा काही फॉर्म्युला मी तुम्हाला लिहून दिलेला नाहीये. सो लक्षात ठेवा, कधी पण असे ज्या वेळेस क्वेश्चन येतील की ज्या एकदम सिंपल लॉजिक तुमच्या डोक्यात हे फिक्स ठेवा की इनर्शियाचे फॉर्म्युले माहिती आहे पण फक्त कोणत्या ॲक्सिसच्या रिस्पेक्टिव्ह, अबाउट xx अबाउट yy, सेंट्रॉइडल ॲक्सिसच्या रिस्पेक्टिव्ह. असे कोणताही दुसरा ॲक्सिस राहिला, सेंटरचा सोडून कोणताही दुसरा एक ॲक्सिस आला, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपल्याला माहित नाही. ठीक आहे, करणार काय मग, सीडीचे अबाउट काढायचं आहे. मग तुम्हाला यासाठी मी शिकवलं काय होतं, पॅरलल ॲक्सिस परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम है ना. परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम 100 मधनं 1-2 वेळेस वापरावा लागतो. 90 ते 95-98 वेळेस तुम्हाला पॅरलल ॲक्सिसच लावावा लागतो.
त्यामुळे पॅरलल ॲक्सिस आलाच पाहिजे. आता मला हे सांगा की CD हा कसा आहे. हा जर CD एक ॲक्सिस आहे, जर समजा हा पूर्ण रेक्टँगल CD च्या अबाउट फिरणार आहे तर कसा फिरेल या पद्धतीने. समजा हा जर लेट्स इमॅजिन की ही तुमची D बाजू आहे, ही A आहे आणि हा माझा CD ची लाईन आहे, तर हा फिरेल तर कसा फिरणार आहे या पद्धतीने है ना. तर CD एक ॲक्सिस आहे तुमच्यासाठी सध्या. मग याच्या अबाउट इनर्शिया काढायचा आहे तुम्हाला. याचा कोणता आता याला पॅरलल ॲक्सिस ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहिती आहे असा कोणता ॲक्सिस आहे. CD हॉरिझॉन्टल एक ॲक्सिस आहे. XX पण कसा होता, हॉरिझॉन्टल ॲक्सिस होता. पॅरलल ॲक्सिस थेरम लावण्यासाठी जे दोन ॲक्सिसच्या मध्ये तुम्ही पॅरलल ॲक्सिस थेरम लावणार आहे ते दोन्ही कसे असले पाहिजे, पॅरलल असले पाहिजे. मग CD ला पॅरलल ॲक्सिस ज्याच्या अबाउट इनर्शिया तुम्हाला माहिती आहे असं कोणता आहे, XX. परत एकदा ऐका मी काय म्हटलं, CD एक हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे आणि हॉरिझॉन्टल ॲक्सिसच्या रिस्पेक्टिव्ह जर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित नाहीये, तर आपण कोणता थेरम लावू शकतोय, पॅरलल ॲक्सिस थेरम. पण पॅरलल ॲक्सिस थेरम लावण्यासाठी दोन ॲक्सिस ज्यांच्यामध्ये तुम्ही तो पॅरलल ॲक्सिस थेरम लावणार आहे ते दोन्ही कसे पाहिजे, एक दुसऱ्याला पॅरलल पाहिजे. CD कसा आहे, हॉरिझॉन्टल. मग तुम्हाला दुसरा जो ॲक्सिस आहे, एक ॲक्सिस तर CD ना ज्याच्या अबाउट काढायचं आहे, मग दुसरा ॲक्सिस कोणता पाहिजे, जो सेंटर मधून चाललाय आणि तो पण कसा पाहिजे, पॅरलल पाहिजे या बाजूला. मग सेंटर मधून जाणारा पॅरलल CD ला कोणता आहे, XX आहे. म्हणून फॉर्म्युला काय लिहिला होता आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंट्रॉइड प्लस product of area and the square of the perpendicular distance between the two parallel axes. असं मी लिहून दिलं होतं. मग आता बघा इथे फॉर्म्युला तर असंच दिलाय तुम्ही, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी अदर ॲक्सिस. सो कोणता ॲक्सिस आहे मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाच्या अबाउट काढायचा आहे, CD च्या अबाउट इज इक्वल टू काय राहील, पॅरलल ॲक्सिस थेरमच्या अनुसार मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रॉइडल ॲक्सिस. सेंट्रॉइडल ॲक्सिस जो कसा असला पाहिजे, CD ला किंवा या ॲक्सिसला पॅरलल. CD कसा आहे, हॉरिझॉन्टल. तर सेंट्रॉइडल कोणता घ्याल, XX घ्यावा लागेल. परत एकदा लिहून देऊ इथे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट CD इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट XX प्लस AH स्क्वेअर. नाउ व्हॉट इज H. H काय होतं, त्या दोन पॅरलल ॲक्सिस मधलं डिस्टन्स, या दोघांमधलं डिस्टन्स. आणि हे डिस्टन्स कसं असलं पाहिजे, ऑफकोर्स परपेंडिक्युलर असलं पाहिजे. परपेंडिक्युलर का म्हटलं जात आहे, कारण CD आणि XX दोन्ही कसे आहेत, हॉरिझॉन्टल आहेत ना, आणि यांच्यामधलं अंतर कसं असणार आहे, व्हर्टिकल. हे दोन्ही कसे आहेत, हॉरिझॉन्टल आहे आणि यांच्यामधलं अंतर जे आहे ते कसं आहे, व्हर्टिकल आहे. म्हणून त्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हटलं जातं. ठीक आहे. सो हा पॅरलल ॲक्सिस थेरम आहे. सो इथं पाहिजे तर तुम्ही मेन्शन करू शकता, अकॉर्डिंग टू पॅरलल ॲक्सिस थेरम I moment of inertia about the CD किंवा moment of inertia about base is equal to moment of inertia about the centroid plus AH square. So moment of inertia about CD is equal to काय लिहिला, IXX plus AH square. So moment of inertia about CD is equal to IXX. काढून ठेवली तुम्ही व्हॅल्यू ऑलरेडी है ना, काढलेली. जर नाही काढलेली राहिली असती तर आपण याच फॉर्म्युल्याने काढून घेतली असती. सो व्हॅल्यू किती आली होती, 6.66 10 raised to power 7 प्लस एरिया किती होता, 2 into 10 raised to power 4 मल्टिप्लाय बाय एरिया पूर्ण बॉडीचा घ्यायचा राहतो. हा एरिया पूर्ण बॉडीचा घ्यायचा. का बरं, फिरणार पूर्ण बॉडी ना, का फक्त एवढाच भाग फिरणार आहे, नाही पूर्ण बॉडी फिरणार आहे. त्यामुळे एरिया पूर्ण बॉडीचा घ्यायचा. आणि जे दोन पॅरलल ॲक्सिस मधलं डिस्टन्स हे किती आहे, हे किती राहील. हा जर सेंट्रॉइड आहे तर याचा अर्थ हा हाफ मधून चाललाय, पूर्ण डिस्टन्स किती आहे 200, तर उरलेलं हे अर्ध किती राहील 100. हा H हा आहे बरं तुमचा, कन्फ्यूज व्हायचं नाही. H काय आहे, दोन पॅरलल ॲक्सिस मधलं अंतर. हे पूर्ण A to D जर 200 होतं तर हे अर्ध उरलेलं किती राहील, 100 राहील. म्हणून इथं काय पुट करतोय मी, 100 स्क्वेअर. कॅल्क्युलेशन करायचं, इथून तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाचा व्हॅल्यू भेटून जाईल. आणि व्हॅल्यू आली पाहिजे 266.67 10 raised to power 6. इथं लिहून देऊ, 266.67 into 10 raised to power 6 mm raised to 4. यस, दिसतंय ना. हां, 266.67 into 10 raised to power 6 mm raised to 4 हे तुमचं आन्सर राहील.
पहिले हा 100चा स्क्वेअर करायला विसरू नका बरं. 100 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय दिस व्हॅल्यू प्लस ब्रॅकेट. डोंट फॉरगेट अबाउट ब्रॅकेट. ब्रॅकेट टाकत चला. आन्सर भेटेल तुम्हाला 266.67 10⁻⁶ mm⁴. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन कळला असेल. नाही कळला परत एकदा बघा है ना, व्यवस्थित बघा. मी भरपूर क्वेश्चन घेईल तर तुम्हाला मोस्टली सगळे कन्सेप्ट मी क्लिअर करूनच देईल, पण व्यवस्थित समजून घ्या. हे चॅप्टर एकदा समजलं तर एकदम फुकटची मार्क्स राहतात ते. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन सिंपल क्वेश्चन आहे. यामध्ये करणार काय बघा आपण आता. एक हॉलो CI पाईप आहे. CI मटेरियलचं नाव कास्ट आयर्न. हॉलो CI पाईप आहे बरं, लक्षात ठेवा. पाईप विथ पाईप म्हटलं की एक एक्सटर्नल डायमीटर एक इंटरनल डायमीटर. हां, विथ एक्सटर्नल डायमीटर 100 mm, थिकनेस ऑफ मेटल 10 mm. बघा आता पाईप आहे, हा एक्सटर्नल डायमीटर राहील तुमचा एक असा. ओके, हा पाईप आहे. पाईप मध्ये काय सांगितलंय की पाईपचा जो एक्सटर्नल डायमीटर आहे म्हणजे हा बाहेरचा भाग, हा किती आहे. दिस इज 100 mm and the thickness of the metal is 10 mm. जी थिकनेस आहे मेटलची, आता हे क्वेश्चन आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये घेतलेले आहेत असे थिकनेस वाले. काय करायचं राहतं, थिकनेस दोन्ही साईडला राहील. या पद्धतीने ठीक आहे. तर ही वरची काय आहे, दिस इज थिकनेस ऑफ द पाईप, बरोबर आहे ना. आणि ही किती सांगितली आहे 10 mm, म्हणजे 10 mm वरती 10 mm खाली. उरलं किती आहे मध्ये 100 - 20 किती राहिलं 80 mm, बरोबर. कारण ही व्हॅल्यू किती होती, दिस वन इज 10 mm, दिस वन इज 10 mm. ठीक आहे. तर थिकनेस काय करावी लागते, मायनस. हे तुम्हाला माहिती आहे, पाहिजे तर आपण गिवन मध्ये हे मेन्शन करून घेऊ की एक्सटर्नल डायमीटर आहे तुमचा 100 mm आणि इंटरनल डायमीटर जो राहील तो काय राहतो, एक्सटर्नल डायमीटर मायनस 2 टाइम्स ऑफ थिकनेस. आता हे भरपूर वेळेस सांगितलंय मी, तो दॅट इज 100 - 2 × 10. पहिले मल्टिप्लिकेशन होतं. पहिले कोणी हुशार लोक विद्यार्थ्यांनी पहिले चुकून पण सबट्रॅक्शन करायचं नाहीये, पहिले मल्टिप्लिकेशन होतं. सो 100 - 20 बिकम्स 80 mm. ठीक आहे. इंटरनल डायमीटर झालं. कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया, रेडियस ऑफ गायरेशन अबाउट इट्स डायमीटर. सिंपल क्वेश्चन आहे, काही पॅरलल ॲक्सिस वगैरे काहीच लावायचं नाही आहे. काय फाइंड आउट करायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स डायमीटर. डायमीटर म्हटल्यावर काय, तो सेंट्रॉइडल ॲक्सिस होऊन गेला है ना. अबाउट इट्स डायमीटर म्हणजे सेंट्रॉइडल ॲक्सिस. मग तुम्हाला जर भलेही कन्फ्युजन असलं की एक्स एक्स ॲक्सिसच्या अबाउट आहे की वाय वाय ॲक्सिसच्या अबाउट, एकदा फॉर्म्युला बघा बरं. कोणता शेप आहे, सर्कल. हा तर त्याचा फ्रंट व्ह्यू झाला. जर मी साइड व्ह्यू काढला तर असा काहीतरी येईल. जर तुम्ही पाईपला असं बघताय, हा पाईप आहे मार्कर, तर हा त्याचा फ्रंट व्ह्यू, हा इकडचा साइड व्ह्यू. साइड व्ह्यू मध्ये 2 सर्कल दिसतील तुम्हाला. ओके, लाईक दॅट. बाहेरचा डायमीटर 100 mm, आतला डायमीटर 80 mm. हे बाहेरची काय असणार आहे, थिकनेस ऑफ द मेटल. ठीक. तर अबाउट द सेंट्रॉइडल ॲक्सिस म्हटलं म्हणजे काय, अबाउट द डायमीटर म्हटलं म्हणजे काय, हॉरिझॉन्टल ॲक्सिस घ्या किंवा वर्टिकल ॲक्सिस घ्या. सर्कलचे अबाउट मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला बघा. एक्स एक्स ॲक्सिस साठी वाय वाय ॲक्सिस साठी काय सारखाच आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट हिअर डायमीटर विचारलंय आणि दुसरं काय विचारलंय, रेडियस ऑफ गायरेशन अबाउट इट्स डायमीटर. सो रेडियस ऑफ गायरेशन सुद्धा काढायचं आहे अबाउट द डायमीटर. हॉलो सर्क्युलर सेक्शन साठी फॉर्म्युला पण लिहिलेला आहे तुम्ही. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर, फॉर्म्युला काय होता, π/64. हॉलो सेक्शन राहिलं तर कॅपिटल D⁴ मायनस स्मॉल D⁴. सो π/64, कॅपिटल D ची व्हॅल्यू किती आहे 100. सो 100⁴ मायनस स्मॉल d ची व्हॅल्यू 80⁴.
So here pi by 64 100 raised to power 4 minus 80 raised to power 4. You can calculate those values आणि इथून तुम्हाला भेटून जाईल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द डायमीटर ना. एकदा व्हॅल्यू भेटली मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर, युनिट काय राहतं mm raised to 4. त्यावरून आपण काय काढू शकतो, रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू. रेडियस ऑफ गायरेशन अबाउट डायमीटर काय घेणार, मोमेंट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर डिवाइड बाय a. सो रेडियस ऑफ गायरेशन इज इक्वल टू काय म्हणते, जी काय व्हॅल्यू इथं मोमेंट ऑफ इनर्शियाची भेटली ती डिवाइड बाय एरिया. नाउ व्हाट अबाउट एरिया. एरिया काय घ्यायला सांगितलं होतं मी तुम्हाला. एरिया घेत असताना सुद्धा मोठ्या डायमीटर मधनं छोटा डायमीटर काय करावा लागतो, मायनस. अगेन आपण एरिया काढायचं विसरून गेलो, इथं काढून घेऊ. एरिया इज इक्वल टू, जाऊ चमकत असेल ते कदाचित, तर इथं साईडला मी एरियाचा फॉर्म्युला लिहून देतो, तुम्ही काढायचं आहे. एरिया काय राहतो, पाय बाय 4 डी स्क्वेअर ना. पाय बाय 4 कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर. सो एरिया इज इक्वल टू पाय बाय 4 कॅपिटल डी ची व्हॅल्यू 100 स्क्वेअर मायनस स्मॉल डी ची व्हॅल्यू 80 स्क्वेअर. इथून काय भेटेल तुम्हाला, एरियाची व्हॅल्यू, युनिट काय येईल त्याचं mm स्क्वेअर. इथं दोन्ही व्हॅल्यूज टाकायच्या. इथून काय भेटेल, रेडियस ऑफ गायरेशन अबाउट द डायमीटर. तिन्ही व्हॅल्यूज सांगतो मी बघा. तुमची व्हॅल्यू आली पाहिजे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द डायमीटर येतो तुमचा 2.898 10 raised to power 6. So here 2.898 10 raised to 6 divided by एरियाची व्हॅल्यू 2827.43. याच्यावरून रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू येते तुमची 32.01 mm. एरिया किती येतोय 2827.43. झालं. जास्त काही टफ नव्हता क्वेश्चन, एकदम सिंपल क्वेश्चन होता, ज्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला आणि डायरेक्ट फॉर्म्युल्यावरूनच आन्सर काढायचं आहे. जास्त काही कॅल्क्युलेशन वगैरे पॅरलल ॲक्सिस परपेंडिक्युलर ॲक्सिसचा काही झोलच नाही याच्यात. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा क्वेश्चन कळला असेल. अगेन नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारले गेलेले आहेत बऱ्याच वेळेस. एकच क्वेश्चन आहे असा आणि हा विचारला पण गेलेला आहे भरपूर वेळेस. सो व्यवस्थित लक्ष द्या. कठीण काही नाही आहे, फॉर्म्युले तेच आहेत आपल्याकडे, त्याच्यामध्येच खेळायचं आहे फक्त. बघा क्वेश्चन काय दिला आहे, एक सर्क्युलर डिस्क आहे ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी वन टँजेंट, हा शब्द महत्वाचा आहे. सर्क्युलर डिस्क, एक डिस्क आहे ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी वन टँजेंट दिलेला आहे. या ठिकाणी क्वेश्चन मध्ये तुम्हाला गिवन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी टँजेंट, एका डिस्कच्या टँजेंटच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू दिलेली आहे. किती आहे, 6.283 10 raised to power 5 mm raised to 4. मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे. कॅल्क्युलेट काय करायचं आहे, यू नीड टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डायमीटर ऑफ द डिस्क. त्या डिस्कचा डायमीटर किती असणार आहे. ओके, बघा क्वेश्चन कसा आहे. एक सर्क्युलर डिस्क आहे, याच्या डायमीटरची अबाउट व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. ठीक आहे, आणि या डिस्कचा, या सर्क्युलर डिस्कच्या कोणत्याही एका टँजेंटच्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू दिलेली आहे. याचा अर्थ काय, सर्कलला किती टँजेंट्स राहतात, तुम्ही जॉमेट्रीमध्ये स्कूलमध्ये ते शिकले असाल की सर्कल हॅज अ इन्फानाइट नंबर ऑफ टँजेंट. म्हणजे सर्कल एखाद्या वर्तुळाला, वर्तुळच म्हणतात ना, हा, एखाद्या वर्तुळाला किती स्पर्शिका राहू शकतात, अगणित, म्हणजे किती पण, इन्फानाइट नंबर पर्यंत. कारण प्रत्येक पॉइंटला टच करून एक लाईन जाऊ शकते असं है ना. तर सर्कलला किती टँजेंट राहू शकतात, इन्फानाइट नंबर ऑफ टँजेंट्स राहू शकतात. तर आता आपल्याला कोणती टँजेंट घ्यायची आहे, त्यांनी सांगितलं कोणत्या पण एका टँजेंटच्या रिस्पेक्टिव्ह मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला वापरूनच करावा लागेल. मग आपल्याला काय माहिती आहे, तुम्हाला काय माहिती आहे सर्कल बद्दल. सर्कल बद्दल तुम्हाला जी माहिती आहे ती गोष्ट म्हणजे की तुम्हाला सर्कलचा अबाउट एक्स एक्स आणि अबाउट वाय वाय ऍक्सिस मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला माहिती आहे ना. अबाउट एक्स एक्स अबाउट वाय वाय ऍक्सिस तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला माहिती आहे. जर मी ही टँजेंट ड्रॉ केली, लेट्स से देयर इज अ पॉइंट P ज्याच्यावर एक टँजेंट ड्रॉ केली आपण, तर ह्या टँजेंटच्या रिस्पेक्टिव्ह ज्यावेळेस तो सर्कल फिरेल त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया मला माहिती आहे. मग तुम्हाला बघता बरोबर काय आठवलं पाहिजे हे पाहून की दोन ऍक्सिस एक दुसऱ्याला कसे आहेत, पॅरलल आहे.
त्याच्यापैकी एका ऍक्सिसच्या रिस्पेक्टिव्ह आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, दुसऱ्या ऍक्सिसचा तर आपल्याला डायरेक्टली मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे. सो थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस अप्लाय करून आपण डायमीटरची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. सो हियर बाय थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस काय लिहिलं जाईल? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द टँजेंट. टँजेंटला नाव देऊन टाकायचं काही, लेट्स से AB. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट AB इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट काय राहतं सेंट्रॉइड प्लस AH स्क्वेअर. जो फॉर्म्युला आहे पॅरलल ऍक्सिसचा तो काही बदलणार नाही. आणि या दोन पॅरलल ऍक्सिस मधलं अंतर काय राहील तुमचं? H ॲज युजुअल. तुम्ही YY ने घेऊ शकत का? ऑफकोर्स घेऊ शकता. जर तुम्ही अबाउट YY ऍक्सिस घेतला पण टँजेंट कशी दाखवावी लागेल? अशी वर्टिकल या साइडला दाखवा किंवा या साइडला दाखवा. हॉरिझॉन्टल मध्ये पण खाली दाखवा वर दाखवा सारखंच राहील, फरक नाही पडणार. हां, टँजेंट कुठे बी दाखवा तुम्ही, पण एक तर हॉरिझॉन्टल दाखवा एक तर व्हर्टिकल दाखवा, कारण त्याच दोन्ही ऍक्सिसच्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला माहिती आहे. सो नाउ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट AB इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द XX ऍक्सिस प्लस AH स्क्वेअर येऊन जाईल. बघा आता AB च्या अबाउटचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द टँजेंट तो आपल्याला माहिती आहे. AB च्या ऐवजी इथे टँजेंट लिहून देऊ. टँजेंट किती आहे? 6.283 10 raised to power 5 is equal to मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट XX ऍक्सिस. सर्कल साठी डिस्क साठी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट XX ऍक्सिस फॉर्म्युला pi by 4 d raised to power 4. सॉरी pi by 4 नहीं, pi by 64 d raised to power 4 प्लस व्हाट अबाउट एरिया. एरियाचा फॉर्म्युला काय राहतो? pi by 4 d स्क्वेअर मल्टीप्लाय बाय, आता सगळं डायमीटरच्या फॉर्म मध्ये येतंय बघा, h काय राहणार आहे? सेंटर पासून तर सर्कम्फरन्स किंवा सर्कल पर्यंतचं डिस्टन्स हे काय राहतं? रेडियस. सर्कल पासून इथपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे काय राहतं? रेडियस. तर h जो आहे तो रेडियसच्या बरोबर आहे. रेडियसला तुम्ही डायमीटरच्या फॉर्म मध्ये काय लिहू शकता? d/2 ब्रॅकेट स्क्वेअर d/2 ब्रॅकेट स्क्वेअर काय मग that is 6.283 10 raised to power 5 is equal to, just now calculation चा part आहे. Now pi by 64 d raised to 4 plus pi by 4 d square multiply by d/2 चा स्क्वेअर किती होऊन जाईल? d square by 4. करा कॅल्क्युलेशन. बघा आता 6.283 10 raised to power 5 is equal to pi by 64 d raised to power 4 d square काय होऊन जाईल? d raised to 4 4 into 4 काय होऊन जाईल? 16 pi by 16 d raised to power 4. तुम्ही पाहिजे तर बेस कॉमन करू शकता, कारण 16 into 4 किती होतं? 64 होतं. सो मल्टीप्लाय बाय 4 डिवाइड बाय 4 न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये. सो 6.283 10 raised to power 5 pi by 64 सॉरी काय झालं आहे? pi by 64 d raised to 4 प्लस 4 pi by 64 d raised to 4 d raised to 4 पाय आणि 64 कॉमन आहे ह्या साइडला. सो 6.283 10 raised to power 5 pi by 64 d raised to power 4 पूर्ण कॉमन निघून जाईल. ह्या टर्मच्या ऐवजी येऊन जाईल 1 आणि इथं 4 4 plus 1 5. जाऊ नाही इतकं करायची गरज नाहीये की सारखंच आहे ना, बेस सारखा आहे म्हणजे न्यूमरेटरची ऍडिशन 4 pi plus 5 pi d raised to 4 divided by 64. डिवाइड चा 64 इकडे येताना मल्टीप्लाय 5 pi मल्टिप्लिकेशन मध्ये खाली येताना डिवाइड. सो इक्वेशन काय बनलं? d raised to 4 is equal to 6.283 10 raised to power 5 डिवाइड चा 64 इकडे येऊन मल्टीप्लाय 5 pi जो d स्क्वेअर d raised to power 4 सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये तो खाली येऊन डिवाइड. करा कॅल्क्युलेशन आहे पूर्ण. जी काही व्हॅल्यू भेटेल त्याला काय करायचं आहे? पॉवर 1/4 है ना. आता बऱ्याच स्टुडंटला 1/4 पॉवर करता येणार नाही, त्यांच्यासाठी सांगतो बघा काय होणार आहे. सो d raised to power 4 एकदा बघून घेऊ आपल्याला d raised to power 4 चा काही आन्सर दिलाय का? हां दिलाय. किती आहे? 2.56 10 raised to power 6. ओके. सो हे कॅल्क्युलेशन केल्यावर तुमचा आन्सर आला पाहिजे 2.56 10 raised to power 6.
आता काय करायचंय बघा, डायमीटर काढायचं आहे ना, डायमीटरची पॉवर काय होती 4, स्क्वेअर राहिला तुम्ही स्क्वेअर रूट करता, क्यूब राहिला तर क्यूब रूटचा ऑप्शन आहे, पण फोर्थ रूटचा ऑप्शन नाहीये. मग मी बऱ्याच वेळेस पहिले पण सांगितलंय करायचं काय, 2.56 10⁻⁶ d इज इक्वल टू, हा पॉवर 4 मध्ये आहे ना, इकडे आणून त्याला पॉवर मध्ये 1/4 करून टाकायचं. म्हणजे कॅल्सी मध्ये आपलं ते असं कॅपचं बटन राहतं ना पॉवर देण्यासाठी. आता तुम्ही बरेच जण जर असं केलं की 2.56 बेस टू पॉवर, ते कॅपचं बटन दाबता मग 4 दाबता, बरोबर. तर आता कॅपचं बटन दाबायचं, ब्रॅकेट चालू करायचा, 1/4 असं लिहायचं. 1 डिवाइडचं सिम्बॉल, डिवाइडचं बटन दाबायचं, /4 करायचं, यू विल गेट द आन्सर दॅट इज 40. नाही आलं तर मेसेज करा मला व्हॉट्सअपला, आपण तुम्हाला सांगेल मी कसं काढायचं. करायचं काय, इथला d⁻⁴ तिकडे आणून 1/4 होतो, जसं स्क्वेअर राहिलं तिकडे आणून 1/2 होतं, क्यूब राहिलं तर 1/3 होतं, तसंच 4 राहिलं तर 1/4 होतं. तर 1/4 या पद्धतीने तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही हे डायमीटरची व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, आज आपण सिंपल लेवल आणि बेसिक क्वेश्चन घेतले. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण थोडे ॲडव्हान्स क्वेश्चन घेऊया, जे तुम्हाला एक्झामला पण विचारले जातील. अशा टाईपचे क्वेश्चन एक्झामला येत नाही का, मग येतात. एक क्वेश्चन सिंपलवाला पण दिला जातो. बऱ्याच वेळेस 3 क्वेश्चन 4 क्वेश्चन पण आलेले आहे या चॅप्टरला. सो हे चॅप्टर न्यूमरिकल पर्पजसाठी फार महत्त्वाचं आहे. थेरी इतकी 1-2 आत्तापर्यंत आपण जेवढी थेरी शिकलो ना तेवढीच थेरी आहे फक्त या चॅप्टरला. सो थेरी क्वेश्चन आला तर एखादा तो डेफिनेशन नाही तर थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस परपेंडिक्युलर ॲक्सिस एक्सप्लेन करायला येतं 2-3 मार्क्ससाठी. बाकी न्यूमरिकलच येतील या चॅप्टरवर. सो न्यूमरिकल तुम्हाला करावेच लागतील या चॅप्टरचे. यू डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. ठीक आहे, सो विल स्टॉप हिअर. बाकीचे क्वेश्चन्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.